हाय हॅलो नमस्ते, मी मीनल आणि तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता वाजलेले आहेत 5:15। तर संध्याकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर काल होता सोमवार, तर सोमवारचा रुटीन कसा असतो संध्याकाळचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर बघ, सगळ्यात पहिले इथे बघू शकतात आपल्या घरामध्ये छोटे छोटे मुलं असतात। तर मग शिवांश आता इथे झोपलेला होता, तर त्यांनी खूप सारा सोफा खराब करून ठेवलेला। लहान मुलं असली की सगळं पसारा करून ठेवतात, पूर्ण टॉईज वगैरे इकडे तिकडे केलेली होती। तर सगळ्यात आधी 5:15 वाजता कामाला सुरुवात केली आणि मग सगळ्यात आधी त्याच्या खेळण्या वगैरे उचलल्या। त्यानंतर मग जिथे जिथे पसारा होता तो उचलून घेतला। तर ते थोडं काम करत गेलं की मग लोडही येत नाही आणि खूप घर स्वच्छ होत चालतं। त्यानंतर बघा, इथे सायंकाळचे कपडे वाळलेले होते, तर ते घरामध्ये घेतले आणि मग छान अशा त्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आहे। तर घड्या घालून त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून दिलेले आहे। काय होतं की दुसऱ्या दिवशी लगेच वेळेवर सापडतात आणि काय होतं की सायंकाळचे कपडे बाहेर ठेवू नये असं म्हणतात। तर कपडेही छान सुकलेले होते आणि दुसऱ्या दिवशी लवकर सापडतात सुद्धा। तर अशा छान घड्या घालून ठेवलेल्या होत्या। त्यानंतर पुढे लगेचच संध्याकाळी सायंकाळचा 7 वाजेनंतर झाडू मारू नाही, तर मग असं म्हणतात। तर मग त्यामुळे लवकरच झाडू मारून घेतलेला आहे। 5:30 वाजलेले होते आणि इथे छान असा झाडू मारून घेतलेला आहे। काय होतं की नंतर झाडू मारायला टाईम मिळणार नाही, म्हणून झाडू आधी मारून घेतलेला आहे। तर संसांचा झाडू मारू नये, कारण मग लक्ष्मी घरात येते, आपण घरामधला कचरा बाहेर फेकायचा नाही आहे। तर इथे बघा, थोडंसं झाडू वगैरे मारून झाल्यानंतर थोडंसं छान असं बाल्कनीमध्ये टाईम स्पेंड केला आणि शिवांश पण झोपलेलाच होता। तर इथे छान माझी झाडं बघू शकतात, माझे जे झाडं आहेत इतके सारे। तर मी किती छान फुलारा आलेला आहेत, किती छान झालेले आहेत झाडं, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर लगेचच किचनमध्ये आली। तर किचनमध्ये आल्यावरती दुपारची जी भांडी होती ती सुकलेली होती, तर ती आता रॅकला लावून देते, जिथले तिथे जागेवरती ठेवून देते। त्याने काय होतं की पुढचे जे भांडे निघणार आहेत त्याच्यासाठी जाळी रिकामी होऊन जाईल आणि मग जास्त पसारे दिसत नाही, भांडेसुद्धा दिसत नाही आणि कामसुद्धा कमी होतं, म्हणून मग भांडी जिथले तिथे ठेवून दिले। त्यानंतर आली देवपूजेला। तर आता इथे वाजलेले आहेत 6:45 आणि तुम्ही उजाड बघू शकतात। आता दिवस असा मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे काय होतं की संध्याकाळी 7 जरी वाजले तरी असाच उजाड दिसतो बाहेर। तर दिवस मोठा असल्यामुळे आता बाहेर लवकर अंधार पडत नाही आणि आता इथे छान असा दिवा लावून घेतला आहे। तर संध्याकाळी दिवाबत्ती लावून घेतली की घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं। तर अशीच एक रुटीन आहे माझा संध्याकाळचा, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी संध्याकाळी काय करते, घरामध्ये छान असं प्रसन्न वाटावं, पॉझिटिव्ह वाटावं आणि मनालासुद्धा शांती मिळावी आणि घरामध्ये छान असे पॉझिटिव्ह एनर्जी यावी, पॉझिटिव्ह वाईब्स यावेत, त्यासाठी काय करते। तर बघा, इथे छान असा दिवा लावून घेतलेला आहे, तर छान पूजा करून घेतलेली आहे, अगरबत्ती छान ओवाळून देवाची छान अशी पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मी काय करते, तर रोज संध्याकाळी कापूर आणि लवंग, रोज संध्याकाळी एक भीमसेन कापूर आणून ठेवलेला आहे। तर भीमसेन कापूर खूप चांगला असतो आणि तुम्ही रोज करून बघा, तुम्हालासुद्धा छान असा अनुभव येईल। तर सायंकाळच्या टायमाला असं असतं की लक्ष्मी घरात येत असते, तर लक्ष्मी घरात येण्याच्या अगोदर हे छान असं लवंग आणि कापूर छान असं घरामध्ये जाळून घ्यायचं आहे, सगळीकडे घरामध्ये आपण फिरवून घ्यायचं आहे आणि त्याने काय होतं की घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर निघून जाते, जी निगेटिव्हिटी दिवसभर राहिलेली असते तर ती घराच्या बाहेर निघून जाते आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो। त्यामुळे छान असं घरामध्ये हे कापूर सगळीकडे फिरवून घ्यायचं। यामुळे काय होतं की घरामधली जी निगेटिव्हिटी असते ती घराच्या बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येत असते आणि घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये। तर तुम्हीसुद्धा करून बघा। तर त्यानंतर बघा, माझी आजची सायंकाळची जी पूजा केली होती, तर बघा देव आपले किती छान दिसत आहे, स्वामी समर्थसुद्धा किती छान दिसत आहेत। तर अशी माझी पूजा करून झालेली होती। तर लगेचच किचनमध्ये आलेली आहेत। तर आता वाजलेले आहेत 7 आणि शिवांशचे पप्पासुद्धा आलेले आहेत। तर हिंग संपलेला होता, तर त्यांना सांगितलं की हिंग घेऊया। त्यांनी हिंगसुद्धा आणलेलं आहे आणि दूध पिशवी आणि रोज संध्याकाळी आम्ही ताक पितो, तर ताकामध्ये छान असं जलजिरा टाकून पिऊन घेतो। त्याने काय होतं की उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आणि उष्णतासुद्धा बॉडीमध्ये होत असते, त्याने काय होतं की पिंपल्स वगैरे येतात। तर म्हणून मग आम्ही रोज संध्याकाळी ताकामध्ये छान असं जलजिरा किंवा मठ्ठा बनवून पिऊन घेतो, त्याने थंड वाटतं, झोपताना छान असं वाटतं। त्यानंतर लगेचच बघा, इथे दूध आणलेलं होतं, तर दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे। तर दोघांसाठी छान असा चहा बनवून घेतलेला आहे।
तर सायंकाळचा आम्हाला रोज चहा लागतोच, थोडा का होईना आम्हाला रोज चहा लागतोच. तर दोघांसाठी आज चहा असं मस्त बनवून घेतलेला आहेत. तर सायंकाळचा चहा पिला की थोडंसं फ्रेश वाटतं आणि पुढच्या कामासाठी लगेचच एनर्जी येते. तर तसंच असतं माझं. आणि बघा आता इथे पुढचं म्हणजे असं की जे आपण चहा बनवला की लगेचच ती चहा पावडर जी असते त्यातला जो कचरा असतो तर ते काय होतं की लगेचच बेसिंगमध्ये इकडे तिकडे राहिलं की मग ते पाण्यावाटे बेसिंगच्या पाईपातून खाली जातं. मग ते काय होतं, पाईपामध्ये सगळी घाण निघून जाते. त्यामुळे मग मी काय करते, असं थोडंसं पाण्याने धुवून त्यातला जो गोडवापणा आहे तो काढून घेते आणि छान गाळून कचऱ्याच्या पिशवीमध्ये लगेचच तो टाकून देते. त्याने काय होतं की भांडे थोडे थोडे कमी होत चालतात आणि स्वच्छ क्लीन धुवायला झटपट काम मोकळं होतं. तर त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर आज सोमवार आहेत, तर सोमवारी त्यांचा उपवास असतो. तर सायंकाळचा मी इथे आता भज्याची आमटी, त्यानंतर थोडेसे आपले पापड तळलेले आहेत आणि छान असा स्वयंपाक बनवून घेते. तर काय होतं की उपवास असल्यामुळे लवकर स्वयंपाकाला लागते, पण त्यांची पूजा असते तर पूजेला त्यांना अर्धा पाऊण तास लागतोच. त्यामुळे मी इथे आता अर्धा स्वयंपाक बनवून घेणार आहेत. लवकर लागलेली आहेत, तर तसं मी लेट लागते, तर आज थोडी लवकर लागलेली आहेत. तर स्वयंपाकाला लागली आहेत. तर छान इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळून झाल्यानंतर छान इथं तेल लावून छान असं कणिक छान असं मळून घेणार आहेत. तर जितकं जास्त मळू तितकं जास्त पोळ्या अशा नरम येतात आणि छान असं भिजलं की मग पोळ्याही छान येतात. तर थोड्या वेळती इथे झाकण ठेवलेलं आहे पिठावरती. तर पिठावरती झाकण ठेवल्याने पीठ नरम पडतं आणि पोळ्यासुद्धा नरम आणि फुगतात. तर असं छान इथं पोळ्याचं पीठ मळून झालेलं होतं. तर पुढे लगेचच आता मला आमटी बनवायची होती. तर आमटी बनवण्यासाठी मी आमटी अशी ही काळ्या कलरची आमटी, जी आपण म्हणतो ना की काळ्या मसाल्याची आमटी, तर ती पूर्ण काळा कलर येण्यासाठी आमटीला तर मी काय करते की तुम्ही सगळेच करत असाल तर छान अशी ही रेसिपी बनते. तर कांदा आणि खोबरं छान असं गॅसवरती भाजून घेणार आहेत. तर त्याने काय होतं की जे आपण कढईमध्ये कांदा आणि खोबरं फ्राय करतो त्याने काय होतं की जास्त आमटीला काळी आमटी बनत नाही, तर थोडीशी लाल दिसते. त्यामुळे मग कांदा आणि खोबरा असं गॅसवर छान भाजून घेतलं, काळं करून घेतलं की त्याने मग आमटीलासुद्धा छान असा काळा कलर येतो आणि आमटीसुद्धा चवदार लागते. तर सगळं चिरून झालेलं होतं. इथे बघू शकतात लसूण आणि कांद्याचे सगळं साल्टे वगैरे होते, ते सुद्धा छान असं ओट्यावरती पसारा लगेच मी ठेवतच नाही, तर छान असं कॅरीबॅगमध्ये लगेच तो कचरा उचलून घेतलेला आहे. त्याने काय होतं की ओटा रिकामा राहतो आणि काम करण्याची सुद्धा इच्छा होते. तर कचरा असला की काम करायला नकोशी वाटतं आणि किचनमध्ये चिडचिडही होते. त्यामुळे मग असं लगेचच ज्या ते काम केलं की मग कामही कमी होतं आणि कचरासुद्धा दिसत नाही. तर खोबरं आणि कांदा छान असं इथं काळं करून घेतलेलं आहे. तर अशी ही छान खोबरं गॅसवर जाळण्यासाठी ही जाळी आणलेली आहे. तर 50 रुपयाची ही जाळी मला मिळालेली होती. खूप चांगली निघालेली आहे ही जाळी, तर खूप उपयोगाची आहेत. काही जाळायचं असलं तर मी याच्यावरच जाळते. तर बघा आता इथे खोबरा आणि कांदा छान असा फ्राय करून झालेला आहे. त्यानंतर छान असा चिरून घेते, थोडा कापून घेतलेला आहे सुरीने. तर पेस्ट अशी बनवताना खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर जितकी जास्त असेल तितकी घ्या, कारण कोथिंबीरीने काय होतं की चव येते आमटीला. त्यानंतर इथे बाजूला गार होत होतं, पेस्ट गार होत होते, त्यामुळे लगेचच इकडे पीठ आपलं भज्याचं पीठ करायला घेतलं. तर भज्याचं पीठसुद्धा छान असं लाल तिखट, हळद, मीठ नॉर्मल असं सिंपल असं भजे काढून घेणार आहेत. तर नैवेद्यालासुद्धा भजे छान वाटतात आणि भज्याची आमटीसुद्धा छान लागते. तर काय होतं की आमच्या इथे सोमवारी किंवा गुरुवारी आमटी असतेच, त्यानंतर डाळबट्टीसुद्धा असते. तर असे मोजके आयटम आहे जे आमच्या इथे उपवासाच्या दिवशी असतातच. छान अशी इथे पीठ मळून झालेलं आहे भज्याचं, त्यामध्ये छान अशी कोथिंबीर घालून घेतली थोडी. तर भज्यामध्ये कोथिंबीर असली तर भजे खूप छान लागतात आणि ते पीठसुद्धा आता भिजायला ठेवलेलं आहे. थोडा वेळ चांगलं भिजलं की मग भजेसुद्धा असे छान फुसफुशीत आणि मऊ येतात. तर एकीकडे छान आता पेस्ट करून घेणार आहेत. तर पेस्ट करताना थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण चिकन दळायचं आहे. तर चिकन दळून घेतलेलं आहे पूर्ण. तर 2-3 वेळा छान असा घसरा देऊन घेतला आहे इथे. अगदी चिकन दळून घेतलं की आमटी छान लागते. त्यानंतर बघा इथे आता कुकर लावून घेत आहेत. कुकरमध्ये भात लावलेला आहे. तर भातच कुकरमध्ये लावलेला आहे. तर कुकर लावून झालेला आहेत आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इंद्रायणी तांदूळ आहे, चिकट भात होतो याने. तर चिकट भात होण्यासाठी पाणी कमी टाकते मी.
तर इंद्रायणीच तांदूळ वापरतो आम्ही, इंद्रायणी आणि जिरा किंवा मग कोलम असे 3 तांदूळ आमचे फिक्स असतात। तर बघा झटपट असे किचनमधले कामं एकामागे एक केले की मग टाईमही वाचतो आणि मग लवकर स्वयंपाक होऊन जातो। तर आज माझा तसाच रुटीन होता। तर माझा स्वयंपाक कधी झाला ते सुद्धा मला समजलं नाहीत आणि मी 7 वाजता लागलेली, तर माझं 7:30 ते पावणे 8पर्यंत माझा स्वयंपाक रेडी झालेला, पण मग त्यांची पूजा बाकी होती। त्यामुळे मग मी भजे आणि पोळ्या मी थोडा वेळ ठेवलेल्या होत्या, कारण मग गार होऊन जाईल, त्यामुळे मग त्यांची पूजा होऊन दिली। त्याच्यानंतर परत पोळे आणि भजे काढायला घेतले होते। तर असं जर डेली रुटीन जर म्हटलं तर लवकर स्वयंपाक होऊन जातो आणि लवकर आवरलं की मग थोडंसं बसताही येतं। तर बघा इथे छान अशी पेस्ट, तेल जास्त घ्यायचे आहेत पेस्टसाठी। तर तेल घेतल्याने काय होतं, छान अशी तरी येते आणि आमटीसुद्धा छान दिसते। तर बघा आता इथे पेस्ट घातलेली आहेत वाटलेली। त्यानंतर इथे काळा मसाला घातलेला आहे, तर घरगुती काळा मसाला बनवलेला आहे। तर मग तो काळा मसाला घालून घेतला आहे 2 चमचे। त्यानंतर मग इथे मटण मसाला जो आपला असतो त्याने सुद्धा छान चव येते, त्यामुळे थोडासा तो सुद्धा घातलेला आहे चवीनुसार आणि छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे। आणि तरीचा सुद्धा मसाला आहे माझ्याकडे, तरी किंवा ग्रेव्ही येण्यासाठी तो सुद्धा मसाला घालून घेतलेला आहे। आणि बघा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, त्याने काय होतं की जो पेस्ट आहे, जो मसाला आहे छान शिजतो। तर त्यावरती झाकण ठेवून दिलेलं होतं, मग त्याने काय होतं की मसाला छान नॉर्मल फ्लेमवर शिजला की मग छान अशी तरी येते, तेल सुटतं त्या तरीला। बघा छान असं तेल सुटलेलं आहे। थोड्या वेळती मी बारीक फ्लेमवरती थोडंसं शिजवून घेतलेलं होतं आणि मग 5 मिनटानंतर लगेचच मग थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आमटीला आणि मग उकळी आल्यानंतर छान अशी कोथिंबीर टाकलेली आहेत। तर कोथिंबीर घातल्याने काय होतं की छान अशी आमटीसुद्धा छान दिसते। बघा किती घट्टपणा आलेला आहे आमटीला, छान असं उकळून घेतलेली आहे, तरीसुद्धा आलेली आहे आणि किती काळी काळी आमटी दिसत आहेत बघा तुम्ही। तर अशीच माझी रेसिपी असते, अगदी सोपी रेसिपी आहेत। त्यानंतर मग कशी वाटली तुम्हाला आमटी आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा, आवडली असेल तर पुढे आता आमटी आणि भात चांगला आमटी भात लावून झालेला होता आणि आता इथे ओट्यावरती पोळ्या करायच्या होत्या आणि बघा तुम्ही इथे खूप सारं मस्त मेसी दिसत होतं। पिठाचं सांडलेलं होतं, भाजीचं सांडलेलं होतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं आधी पुसून घ्यावा, क्लीन करून घ्यावा। तर स्वच्छ वट्टा असला की मग आपल्याला काम करायलाही सुचतं आणि मग फ्रेश वाटतं आणि जी काम करण्याची एनर्जी असते ती अजून थोडं वाढते। तर काय होतं की एकीकडे आमटी आणि भात बनवून झालेला होता, तर पूजा करत होते ते, त्यामुळे त्यावेळेस काय बसून राहिल्याने काय होतं की अजून आपलाच टाईमपास होतो आणि मग कामं पेंडिंगला जातात आणि थोडा वेळही निघून जातो। त्यामुळे मग मी बसत नाही, तर लगेचच चहाची जी भांडी होती आणि थोडीफार जी भांडी निघालेली होती ती लगेचच घसून घेतलेली आहे। त्याने काय होतं की भांडे कमी निघतात आणि थोड्या वेळाने भांडे कमी राहतात। तर भांडी जितकी लवकर थोडी करून आपण घसतो ना, तर नंतर भांडी जास्त राहत नाहीत आणि मग कंटाळा, नंतर जास्त भांडी असली की कंटाळासुद्धा येऊन जातो आणि आपण स्वयंपाक बनवून किचनमध्ये इतकं दमून जातो आणि उन्हाळासुद्धा चालू आहे, तर खूप गरम होत असतं किचनमध्ये। तर काय होतं की काम करण्याची इच्छा नंतर राहत नाही, जेवण झालं की मग खूप आळस येतो। तर म्हणून मी थोडे भांडे असे इथे क्लीन करतच असते। त्याने काय होतं की भांडे कमी राहतात आणि कमी राहिले की मग आपली काम करण्याचीसुद्धा चांगली म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी असते ती असते, वेस्ट होत नाहीत। तर असं मी थोडं काम करतच असते। तर सायंकाळचा असा रुटीन असतो की कामं करायला जर लागली तरी लवकरच होतात आणि जर आपण जितका टाईमपास करू तितकं कामाला अजून उशीर होतो। तर मी तसं न करता संध्याकाळची लगेचच स्वयंपाकाला लागते, कारण काय होतं की नंतर मग खूप लेट होतं आणि मग रात्री झोपायलासुद्धा खूप वेळ होऊन जातो। सकाळी शिवांशलासुद्धा स्कूल असते, आपल्यालासुद्धा लवकर उठायचं असतं। जितकं लेट आपण झोपू तितकं आपण उठायला आपल्याला खूप म्हणजे जीवावर येत असतं, त्यामुळे लवकर झोपलेलं बरं। तर आता इथे बघू शकता 7:30 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे। तर इथे फक्त पोळ्या करायच्या आहेत, भजे बनवायचे आहेत, तर एवढंच काम बाकी आहे। भांडेसुद्धा घसून झालेले आहे। ओट्यावरती बघा काहीच पसारा दिसणार नाही, अगदी क्लीन आणि खूप छान ओटा करून ठेवलेला आहे। शिवांशसुद्धा आता इथे झोपेतून उठलेला होता आणि त्याचं एकीकडे चाललं होतं खेळण्याचं काम आणि यांची पूजासुद्धा चालू होती। तर दर सोमवारी आणि दर गुरुवारी त्यांची अशी पूजा असते, तर त्यामुळे काय होतं की मग थोडासा टाईम जातो। त्यामुळे एकीकडे बघा आता शिवांशी इथं गप्पा चालू होते। कोणता कलर आहे? नाही, पर्पल, रेड, पिंक, ग्रीन,
पिंक. आता तुझं नेम सांग. स्कूल नेम काय आहे? तू कोणत्या वर्गात गेला? वरच्या वर्गात. वरच्या वर्गाचं नाव काय? ज्युनियर केजी. अरे बापरे, वरच्या वर्गात काय काय शिकवलं आज? ABCD. अजून 1 2 3 4 पण शिकवले का? आणि ट्रीचं काय सांगितलं तुला? ट्री बनवायला. ट्रीचं काय सांगितलं? ट्रीला पाणी द्यायचं असतं का झाडांना? अजून काय सांगितलं? अजून बाकी ना संपली स्टोरी. संपली स्टोरी? जा खेळ मग. सगळ्यांना हॅलो कर. तुमची व्हिडिओ काढते. आता शिवांशी ते खेळत होता आणि त्यांची पूजा सुद्धा चालू होती. तर थोडाफार असा मुलांसंग थोडासा टाइम स्पेंड केला की मग मुलं सुद्धा खुश होतात आणि त्यांना सुद्धा थोडासा टाइम दिला की मग आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं, त्यांना सुद्धा बरं वाटतं. कारण शिवांश कसा एकटाच आहे तर घरामध्ये तो एकटाच खेळून खेळून बोर होतो. तर थोडं मधून मग त्याला थोडंसं मी टाइम देत असते. तर छान वाटतं मुलांना सुद्धा. मग त्यानंतर लगेचच आता इथे त्यांची पूजा होत आलेली आहे तर म्हटलं भजे करून घ्यावे, मग लगेचच नैवेद्य दाखवता येतो. तर छान इथे असं भजे करून घेत होते आणि भजे तळून घेतले की मग पोळ्या करायला घेतल्या आहेत. कारण मग पोळ्या कशा थंड झाल्या की मग खाण्यामध्ये मजा वाटत नाहीत. आणि मग भजे काढून झालेले होते आणि आता इथे आमटी परत एकदा उकळून घेतलेली आहे आणि भजे सोडले होते त्यामध्ये. तर छान अशी भज्याची आमटी तयार झालेली आहेत. तर वरतून असे भजे सोडले की मग छान अशी परत एकदा थोडीशी उकळून घेतली आमटी आणि मग पोळ्या करून घेतलेल्या होत्या. तर झटपट अशा पोळ्या करून झालेल्या होत्या. ते पोळ्या करून झाल्या की लगेचच मी नैवेद्याचं ताट भरणार होते. बघा इथे आता ताट भरलेलं आहे. त्यांनी बाहेरून श्रीखंडसुद्धा आणलेलं होतं. तर थोडे भजे काढलेले, थोडे पापडी तळलेली आणि छान असा श्रीखंड आणलेलं गोड असं, तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर छान असं ताट भरून नैवेद्य दाखवून घेतलेला होता आणि आमचं इथे आता जेवण करून झालेलं होतं. तर जेवण करून झाल्यानंतरचा हा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर टी व्हीवरती छान अशी सिरियल चालू होती. तर अशीच सिरियल लागल्या गेली होती टी व्हीवरती. तर छान अशी इंटरेस्टिंग सिरियल होती. तर काय होतं की सुहागन अशी एक सिरियल आहेत कलर्सवरती. तर ती सिरियल छान इंटरेस्टिंग दाखवत होती. थोडं माझं तिकडंसुद्धा लक्ष होतं आणि मग एकीकडे भांडेसुद्धा घसून घेत होती. तर आता वाजलेले 9:30. तर 9:30 वाजता आमचं जेवण करून झालेलं आहेत आणि किचनमध्ये छान अशी भांडेसुद्धा क्लीन करून घेतलेले आहे. तर काय होतं लगेचच किचन ओट्यावरती ओटा आवरलेलाच होता आणि थोडेफार असे भांडे निघालेले होते. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण पाटी इथे भांड्याची भरलेली आहेत. आणि काय माहिती इतके सारे भांडे कसं काय निघत असतात. आपण किती कमी काढण्याचा प्रयत्न केला तरी भांडे खूप सारे निघत असतात. तर भांडे छान आता इथे घसून घेतलेले आहेत. तर मी काय करते, सगळ्यात आधी भांडेच क्लीन करून घेते. मग ओटा आपल्याला पूर्ण मोकळा मिळतो. तर मोकळा ओटा असला की सरसर पुसायलासुद्धा सुचतं आणि ओट्यावरती पसारा असला की मग पुसायलासुद्धा सुचत नाही. तर म्हणून मी भांडे क्लीन करून छान असं इथे खालती जाळी ठेवून दिलेली भांडेला सुकवायला. आणि मग ओटासुद्धा छान असा क्लीन करून घेतलेला आहे. गॅस छान पुसून घेतलेला आहे. तर गॅसच्या खालतीसुद्धा थोडं तेलकटाचं सांडलेलं असतं ते सुद्धा छान क्लीन करून घेते. काय होतं रात्रीचं क्लिनिंग स्वच्छ असली की घरामध्ये छान प्रसन्न वाटतं आणि सकाळी उठल्यावरती किचनमध्ये आल्यावरती काम करण्याची सुद्धा एनर्जी किंवा छान प्रसन्न वाटतं. आणि तसंच जर आपण काम ठेवून जर झोपलो तर सकाळी आपला खूप चिडचिड होते किचनमध्ये आल्यावरती. कारण आपल्याला सकाळी स्वयंपाकाची, डब्याची, नाश्त्याची घाई झालेली असते आणि त्यामध्ये मुलांनासुद्धा रेडी करायचं असतं. तर आपण संध्याकाळचं काम संध्याकाळीच केलं की मी दुसऱ्या दिवशी लोड येत नाही. तर तसंच माझं असतं. तर ओटा छान असा इथे पाणी टाकून छान वायपरनेच क्लीन करून घेतलेलं आहे. तर छान स्वच्छ क्लीन निघतं. तर डबल कपडा मारायची सुद्धा गरज पडत नाही. तर ओटासुद्धा छान पुसून घेतलेला होता. बघा या कॅरीबॅगमध्ये जो कचरा असतो दिवसभरचा तो यामध्ये ओला कचरा मी जमा करत असते. तर कॅरीबॅग अशी त्याला छान अशी गाठ मारून डस्टबिनमध्ये टाकून देते. त्याने काय होतं की कचरासुद्धा बाहेर येत नाही आणि वाससुद्धा येत नाही. तर छान आता इथे जसं आपण भांडे क्लीन करून घेतो तसं माझं शेवटचं काम म्हणजे बेसिंग. तर बेसिंग आपलं जितकं स्वच्छ राहील तितकं चांगलं. कारण बेसिंगमध्ये जर थोडासुद्धा कचरा असेल तर बघा वास येतो आणि खूप वेगळंच वाटतं किचनमध्ये. तर तसं न करता किचनचं भांडंसुद्धा मी छान असं क्लीन करून घेते. तर संध्याकाळचं तुम्हाला सांगितलंच होतं की एक कापूर आणि लवंग जाळतेच. तसंच झोपायच्या आधीसुद्धा ओटा छान असा क्लीन झाला
की तुम्हाला हे कापूर आणि लवंग किचन ओट्यावरती थोडंसं जाळून घ्यायचं आहे. तर त्याने काय होतं की किचनमध्ये जी आपली आपण जो स्वयंपाक केलेला असतो, आपल्या घरामध्ये जी आपण जी स्वयंपाक करून जे आपले कामं आवरून घेतलेले असतात, त्यानंतर आपल्याला हे कापूर जाळायचं आहे झोपेच्या आधी. त्याने काय होतं की आपल्या घरामध्ये खूप एक वेगळीच एनर्जी येते आणि ज्या घरामध्ये पैशाची अडचण किंवा मग दुसरी काही अडचण असेल तर तीसुद्धा दूर होऊन जाते. घरातली दारिद्र्य किंवा मग पैसा येत नसेल त्यासाठी मी हे उपाय करत असते. तर भीमसेन कापूर आणि लवंग नक्कीच जाळा, तुम्हालासुद्धा त्याचा इफेक्ट जाणवेल. आणि आता इथे वाजलेला आहे 10:15. छान असं किचनमध्ये झाडून घेतलेलं आहे. संध्याकाळचा एक हात झाडू मारूनच घेते, कारण खालीसुद्धा कचरा झालेला असतो आणि ते काय होतं की मग दुसऱ्या दिवशी तसंच राहून जातं ते, मग एक पायाखाली येतं. म्हणून मी झाडू मारूनच घेते. त्यानंतर मग आपण स्वतःसाठी सुद्धा टाईम दिला पाहिजे. जसं घर आपण स्वच्छ आवरतो, घराला जितका आपण टाईम देतो घर आवरायला, तसंच मी स्वतःसाठी सुद्धा रात्री झोपायच्या आधी दिवसातून 3 वेळा मी फेसवॉश करत असते. कारण आपल्या चेहऱ्यालासुद्धा एक एनर्जीची गरज असते. थोडंसं जितकं क्लीन ठेवलं आपला चेहरासुद्धा तसाच फ्रेश राहत असतो. आणि घर जसं फ्रेश ठेवतो आपण, तसंच आपल्या स्वतःलासुद्धा फ्रेश ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्याने काय होतं, रात्री नाईटला झोपताना छान असा डीप चेहरा फेसवॉशने क्लीन करूनच झोपत असते. तर आजचा असा रुटीन होता. तर कसं वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हो, ज्या ताई चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.